बेहद की परम महाशांति। बापूजी ने बताया 3i एटलस के अंदर का सच पार्ट 2। परम शांती श्रोते हो, बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत। 3i एटलसचे आतले सत्य अँड्रोमेडा गॅलेक्सी हा आजचा भाग 2 आपण पाहणार आहोत। आपण भाग 1 मध्ये बघितले की हे 3i एटलस हवाई जहाजातील एलियन्स अँड्रोमेडा गॅलेक्सीमधून आलेले आहेत। हे यान फार दीर्घ काळापासून अशा प्रकारे फिरत भटकत राहिले होते। बापूजींनी यापूर्वीही अँड्रोमेडा गॅलेक्सीवर सुमारे 1 तासाचा व्हिडिओ तयार केला होता, ज्यामध्ये संपूर्ण अँड्रोमेडा गॅलेक्सीबद्दल अत्यंत सविस्तर अशी माहिती दिलेली आहे। त्यात असेही सांगितले की जशा गॅलेक्सीज असतात तसेच त्यामध्ये आत बाहेर येण्याचे मार्गही असतात। तिथे वॉर्म होल, व्हाईट होल असतात, ये जा करण्याचे मार्ग देखील असतात। अशा मार्गांनी ही यानं येत जात असतात। संपूर्ण गॅलेक्सीमध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे समूह एकत्र येऊन अशी विशाल विमानं तयार करून सतत भ्रमण करत असतात। मात्र जेव्हा गरज भासते तेव्हा ते स्थूल तत्वांच्या जगामध्ये प्रवेश करतात, जसे की पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या आसपास केवळ निरीक्षणासाठी, भ्रमणासाठी ते येतात। तेव्हा हे लोक आपल्या विमानाला आतून परमतत्वांचे करून ठेवतात, पण बाहेरून मात्र स्थूल तत्वांचे एक कवच तयार करतात, जेणेकरून कुणालाही आतले दृश्य दिसू नये। यामध्ये सर्व काही परमतत्वांचे असते, त्यांचे सूक्ष्म शरीरही परमतत्वांचेच असते। या 3i एटलसच्या आतमध्ये एलियन्स आत्म्यांचा एक विशाल समूह आहे आणि हे सर्व अविरत भ्रमण करत राहतात। बापूजी म्हणतात की मी अनेक वेळा एलियन आत्म्यांवर विविध व्हिडिओ तयार केले आहेत। ते सतत भ्रमण करत असतात। त्यांची यात्रा ही सोल जर्नी असते, म्हणजेच आत्म्यांची यात्रा। ते मोठमोठ्या समूहांमध्ये फिरत असतात। जर आतमध्ये पाहिले तर शहरा एवढ्या मोठ्या संरचना त्या ठिकाणी दिसतात। एका ठिकाणी 25-25 हजार, 50-50 हजार एलियन्स आत्मा उपस्थित असतात। ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात, वेगवेगळ्या रंगांचे असतात। प्रत्येकाचे रंग संयोजन पूर्णतः वेगळे असते। ते सर्व परमतत्वांच्या अवस्थेमध्ये असतात। ते इच्छित असल्यास जसे आपले देवता किंवा विष्णुपुरीतून येणारी लोक असायची, म्हणजेच अव्यक्त स्वरूपामध्ये राहू शकायची आणि नंतर अव्यक्त रूपातून व्यक्त रूपामध्ये येऊ शकायची, तसेच इथे व्यक्त म्हणजे साकार आणि अव्यक्त म्हणजे आकारी रूप हे एलियन्स धारण करू शकतात। पूर्वी सतयुग, त्रेतायुग आणि द्वापार युगापर्यंत हे असेच चालत असायचे। हे दिव्य आत्मे आधी साकारी स्वरूपातून आकारी स्वरूपात रूपांतरित होत असत, परंतु कलियुगामध्ये या 5000 वर्षात पृथ्वीवर खूपच जडत्व किंवा भारीपणा निर्माण झाला आहे। अन्यथा देवता सहज आपल्या इथे येत असत। ते अव्यक्तमधून व्यक्त आणि व्यक्तमधून अव्यक्त होत असत। जसे रावणाचे विमान होते ना, रावणाने ते आपल्या भावाकडून मिळवलेले होते। पुष्पक विमान हे कोणतेही स्थूल विमान नव्हते, ते सूक्ष्म विमान होते। फक्त संकल्प केला की ते विमान तयार होत असे आणि जो कोणी त्याच्या आतमध्ये प्रवेश करेल तो व्यक्त स्वरूपातून अव्यक्त स्वरूपामध्ये परिणत होई। त्यांचे शरीर सूक्ष्म शरीरात रूपांतरित होई। या विमानात कितीही लोक बसू शकत असत, 1000, 2000, 100 देखील, किंवा रावण एकटा सुद्धा त्यातून प्रवास करू शकत असे। रावण 3ही लोकांमध्ये यावरून जाऊ शकत असे। भूलोक, भुवरलोक आणि स्वर्गलोक या 3ही ठिकाणी तो फिरत असे, कारण तो त्रिलोकीनाथ होता ना, 3ही लोकांचा अधिपती होता। अशा प्रकारची ही यानं पूर्वी अस्तित्वात होती। ती विमानं अव्यक्त स्वरूपाची असायची, देह सूक्ष्म शरीराचा असायचा। ते वायुयान होते आणि संकल्पशक्तीवर चालणारे होते। संकल्पानेच ते निर्माण होत असे, लोक त्यामध्ये बसत असत। साकारी मनुष्य बसला की तो व्यक्तमधून अव्यक्त होत असे आणि मग विमानात प्रवेश करत असे। जितकी लोक बसवायचे तितके ते बसू शकत असत, ते याच कारणामुळे। या प्रकारे आजही अनेक विशाल यानं भ्रमण करत आहेत, मात्र ती दिसत नाहीत, कारण की ती अव्यक्त स्वरूपात असतात। त्यांची देहरचना परमतत्वांची असल्यामुळे ती मानवी नजरेस देखील पडत नाहीत। हे ॲटलस विमान दिसते कारण त्यावर स्थूल तत्वांचे आवरण किंवा कव्हर घातलेले आहे। त्याचा बाह्य देह स्थूल तत्वांचा बनवलेला असल्यामुळे ते आपल्या नजरेला पडते। जर बाह्य देह ही परमतत्वांचा असता तर ते दिसलेच नसते ना। हे विमान परम अग्नितत्वावर चालते आणि ते अँड्रोमेडा गॅलेक्सीमधून आलेले आहे असे बापूजींना दिव्य दृष्टीने दिसले। या विमानात एलियन आत्म्यांविषयी अत्यंत सविस्तर रचना आणि व्यवस्था आहे। तिथल्या गॅलेक्टिक फेडरेशन नावाचा एक समूह आहे। हा 3i एटलस त्या गॅलेक्टिक फेडरेशनचाच एक भाग आहे। त्याच समूहातून हे विमान अँड्रोमेडा गॅलेक्सीमधून आलेले आहे। हे विमान पृथ्वीवर केवळ निरीक्षणासाठी आलेले होते। ते फक्त निरीक्षण करून परत निघून जाईल। ते कुणालाही कोणतेही नुकसान करणार नाही, हे निक्षून बापूजी सांगतात। परमतत्वांच्या देहाचे अस्तित्व असे असते की ते परम अग्नीवर चालते। ते इच्छित असल्यास सूर्याची संपूर्ण ऊर्जा एका सेकंदात शोषून घेऊ शकते। याचे एक उदाहरण आपल्या शास्त्रांमध्ये दिलेले आहे।
बापूजी म्हणतात की एका महान ऋषीने संपूर्ण समुद्राचे पाणी पिऊन टाकले असा उल्लेख येतो, कारण मोठे असुर दिवसा पृथ्वीवर उपद्रव करीत आणि रात्री समुद्रात लपून बसत. त्यांना बाहेर काढण्यासाठी त्या ऋषींनी संपूर्ण समुद्राचे जल शोषून घेतले. हे कसे शक्य झाले? ते तर ब्रह्मर्षी होते, अतिशय उच्च कोटीचे महर्षी होते. त्यांच्या आत्म्यामध्ये 8 ते 9 कलेची शक्ती होती. जसे भगवान श्रीकृष्णांच्या आत्म्यामध्ये 16 कलेची शक्ती होती ना, तशीच हे ब्रह्मऋषी दूरच्या तारका समूहांमधून आलेले होते. जसे आपले जे सप्तऋषी आहेत तेही 7 ताऱ्यांमधून आलेले ब्रह्मऋषी होते. त्यांच्या आत्म्यामध्ये ती अपार शक्ती होती. त्या ऋषींनी संकल्पशक्तीने संपूर्ण समुद्राचे जल प्रथम वायू तत्वामध्ये रूपांतरित केले आणि मग त्या वायूचे परमवायूमध्ये रूपांतर करून त्यातून परमवायूचा एक सेल तयार झाला. त्या एका परमवायूच्या सेलमधूनच संपूर्ण समुद्र निर्माण होऊ शकतो, कारण वायूपासून अग्नी निर्माण होतो, वायूपासून जल देखील निर्माण होते आणि वायूपासूनच पृथ्वी तत्वही निर्माण होते. आता परमतत्व, संकल्पशक्ती आणि आत्मबल याबद्दल बापूजी काय सांगतात ते आपण पाहू. अशा प्रकारचेच आपले ब्रह्मऋषी पूर्वी अस्तित्वामध्ये होते. अशी असंख्य उदाहरणे आपल्याला आढळतात. उदाहरणार्थ हनुमानजी, त्यांनी सूर्यालाही गिळून टाकले होते, हे तर आपण जाणतोच. त्यांनी त्याला आपल्या मुखात लपवून ठेवले होते. हनुमानजींनी आपले तोंड अतिशय विशाल केले आणि विराट रूप धारण केले, कारण ते तर रुद्र अवतार होते ना. भगवान शंकरांच्या 11व्या रुद्र अवतारांपैकी एक असे ते होते. त्यांनी आपले शरीर परमतत्वामध्ये म्हणजेच विशेषतः परम अग्नीमध्ये रूपांतरित केले, जेणेकरून सामान्य अग्नितत्व परम अग्नीचे काहीही वावगे करू शकणार नाही. त्यांनी सूर्याला, जो अग्नितत्वाचा आहे, त्याला परम अग्नीच्या एका सेलमध्ये रूपांतरित करून संपूर्ण सूर्य गिळून टाकला. प्रत्यक्षात सूर्य हा परम अग्नीचाच एक सेल आहे. सूर्याला भगवान विष्णूंनी म्हणजेच नारायणांनी आपल्या आत्मशक्तीतून स्थापन केलेला आहे आणि तो खरबो वर्षांपासून अखंड प्रकाशमान आहे. ही अत्यंत सूक्ष्म आणि गहन अशी ज्ञानतत्वे आहेत. पुन्हा जेव्हा संकल्प केला जाईल तेव्हा त्या परम अग्नीच्या सेलमधून सूर्य बाहेर काढला जाऊ शकतो आणि संकल्पशक्तीने तो सूर्य हळूहळू पुन्हा प्रकट होऊ शकतो. अशा अनेक कथा आपल्या शास्त्रांमध्ये आढळतात. याचाच अर्थ असा की व्यक्तातून अव्यक्त आणि अव्यक्तातून परमतत्व आणि परमतत्वामधून परमप्रकाश म्हणजेच परम लाईट यामध्ये रूपांतर करण्याच्या शक्ती अस्तित्वात आहेत आणि होत्या. या गोष्टी अतिशय गूढ आणि खोल आहेत. जेव्हा आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान प्राप्त होते तेव्हाच या सर्व गोष्टी खऱ्या अर्थाने समजून येतात. अशा प्रकारची असंख्य एलियन विमाने आपल्या पृथ्वीच्या वरती 100 किलोमीटर, 200 किलोमीटर, 500 किलोमीटर, 1000 किलोमीटर उंचीवर संपूर्ण सोलर सिस्टीममध्ये आणि ब्रह्मांडामध्ये पसरलेली आहेत. मात्र ती सर्व परमतत्वांची असल्यामुळे दिसत नाहीत. जेव्हा ती परमतत्वांमधून स्थूल तत्वांमध्ये येतात तेव्हाच ती दृश्य स्वरूपात प्रकट होतात, कारण आपला भूवरलोक पूर्ण भरलेला आहे, स्वर्गलोकही भरलेला आहे. सध्या बाहेरून गॅलेक्सी, युनिवर्स, ग्रेट युनिवर्स, ग्रेट ग्रेट युनिवर्स इथून असंख्य सत्ता आपल्या इथे आलेल्या आहेत. हे सर्व बापूजींनी अनेक व्हिडिओमध्ये आधीच स्पष्ट केलेले आहे. आता परमतत्व, आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञानाचा गूढ प्रवाह आणि बापूजींचे एस्ट्रल ट्रॅव्हलचे अनुभव आपण पाहणार आहोत. बापूजी म्हणतात की एस्ट्रल ट्रॅव्हल मी लहानपणापासूनच पाहत आलो आहे. माझ्या आईमध्ये जोगणी मातेचा आवेश येत असे. त्यावेळी त्यांच्या आत्म्यासोबत सूक्ष्म शरीर बाहेर काढले जाई आणि तिला संपूर्ण ब्रह्मांडामध्ये फिरवून 2-3 दिवस तिकडेच नेले जाई. बापूजींच्या आईने घरात आधीच सांगितलेले असे की मी 2-3 दिवस जोगणी मातेबरोबर जात आहे, त्या मला घेऊन जात आहेत. आणि मग जोगणी माता दिव्य रथ घेऊन येत असत आणि त्यामध्ये आईला बसवून 2-3 दिवस भ्रमण करवत असत. त्या काळात आईचे स्थूल शरीर घरीच असायचे असे बापूजी सांगतात. आम्ही फक्त ते शरीर नीट सांभाळत असू, म्हणजेच एका घोंगडीने किंवा चादरीने झाकून ठेवत असू. 2-3 दिवसानंतर जेव्हा त्या एस्ट्रल ट्रॅव्हल करून संपूर्ण जग फिरून परत येत असत तेव्हा पुन्हा आपले शरीर सक्रिय करत आणि पुन्हा एक सामान्य स्त्री म्हणून वावरू लागत. म्हणूनच एस्ट्रल ट्रॅव्हलचे हे सर्व अनुभव आम्ही लहानपणापासूनच प्रत्यक्ष पाहिलेले आहेत असे बापूजी सांगतात. कधीकधी एलियनची यानं इतकी विशाल असतात की ती एखाद्या मोठ्या शहरासारखी दिसतात. त्याच्या आतमध्ये हजारो लाखो आकारी एलियन वास्तव्याला असतात. बापूजी असेही सांगतात की अनेक वेळा अशी यानं समुद्रावर उतरतात किंवा लँडिंग करतात. आपल्या अनेक समुद्रांवर पूर्वीही एलियन्सनी लँडिंग केलेले आहे. ते काही काळ म्हणजे कधी 10 ते 15 वर्षे, कधी थोडा कमी काळ तिथे राहतात, निरीक्षण करतात, तिथले पर्यावरण, वातावरण अनुभवतात आणि नंतर पुन्हा उड्डाण करून निघून जातात. अशा घटना अनेक लोकांनी पाहिलेल्या आहेत. उदाहरणार्थ, एखादा टापू रातोरात दिसतो आणि पुन्हा रातोरात तो नाहीसा होतो.
तो प्रत्यक्षात टापू नसतोच, ते एलियन्सचे जहाज असते. लोकांना एलियन जहाजांची खरी माहिती नसते, म्हणून समुद्रावर ते जहाज उतरले की ते टापूसारखे भासते. हा कुठून आला कळत नाही, आणि जेव्हा ते उडून जाते तेव्हा कुठे गेला हेही कळत नाही. अशा प्रकारे देखील एलियन कार्य करत असतात. आता परमशांती म्हणत बापूजी सर्व मुलांना आशीर्वाद देतात. श्रोते हो, बापूजींच्या एस्ट्रल यात्रा, दिव्य अनुभव आणि गूढ ब्रह्मांडीय सत्य या संदर्भातील ही मोलाची बापूजींची वचनं जर तुम्हाला आवडली असतील तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, भरपूर शेअर करा, छान छान कमेंट्स करा. तसेच बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यावरील सर्व व्हिडिओ पाहून त्या व्हिडिओजना देखील लाईक, शेअर, कमेंट करा आणि आपले बेहदचे भाग्य बनवा. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे.